मार्फत हे खूप मोठं आयोजन केलं आहे या मैदानावरती. सामना रंगतोय, आपण बघतोय पहिल्या फेरीत तिसरा सामना. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय परंतु फक्त एका धावेत चौदा होता. एका धावेने श्रीगणेश करतोय फलंदाज, आपण बघतोय तो म्हणजेच स्ट्राईक इनला अविनाश. एका धावेने संघाचं आणि स्वतः खातं खोलतोय. धावसंख्या 1 बिनबाद 1. आता आमच्या मान्यवर विक्की पाटील साहेबांचे ते आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती असणार आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. विखे पाटील साहेबांचे ते आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप मोठी आपण स्पर्धा बघतोय या मैदानावरती. पुढे चेंडू पुन्हा एकदा आता मला दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडू फेकलाय. संकेत बघा आम्हाला सांगतात ICC नियमन क्रमांक 25चा वापर केलाय पंचांनी. धावसंख्या आपण बघतोय बघा 2 धावा बिनबाद 2. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज कल्पेश. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा वापर केला होता पण तो लेग स्टिक सोडून चाललाय. चेंडू वाईटची खून केली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय अपघाती तब्बल 3 धावा बिनबाद 3. सलग 2 चेंडू वाईट चेंडू फेकलेत. उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप मोठ्या आपण स्पर्धा बघतोय. तन्मय प्रतिष्ठान विलास मोती चषक 2017. पुढे चेंडू पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो डीप मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण, फक्त एका धावेत चौदा होता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाबागती 4 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ P1चं षटक मार्गस्थ. धावसंख्या आपण बघतोय धाबागती 4 धावा. षटक पुढे चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू फेकलाय, खूप बाहेर निघाला होता. नक्की तो वाईट चेंडू दर्शवलाय पंचांनी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 5 धावा. पुढे चेंडू पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. टॉप एज लागते, फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय 5 या धावसंख्येवरती. धन्यवाद. तर आमचे व्हॉलेंटियर्सला एक विनंती असणार आहे की सीमारेषेवरती तैनात राहायचे. व्हॉलेंटियर्स आणि आमचे स्वयंसेवक यांना विनंती असणार आहे सीमारेषेवरती तैनात राहायचे. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतो धाबागती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. स्ट्राईकला फलंदाज नवीन फलंदाज सुशांत येतोय राजेलोन संघाचा. पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. सलग दुसरा चेंडू वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतो धाबागती 7 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. धावसंख्या 7 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट पद्धतीने केल्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. गुड शॉट. कधी 12 धावा 1 बाद 12. एक चेंडू शिल्लक P1चा. एक चेंडू शिल्लक. स्ट्राईकला फलंदाज कल्पेश. पुन्हा एकदा दिशा भरकटला. वाईटची खून करतायत. संकेत बघा आपण बघतोय मेन पंच स्क्वेअर लेगचे पंच मनोज आणि संदेश. एकूण 3 पंच आपण बघतो या सामन्यासाठी. पुन्हा एकदा कार्पेटर बघा म्हणते. चांगले क्षेत्ररक्षण फॉल थ्रू मध्ये. दुसरा धक्का बसतोय धाबाच्या स्वरूपात. तो म्हणजेच राजेलो.
आमचे व्हॉलेंटियर्स आणि BMW ग्रुपचे स्वयंसेवक तुम्हाला एक विनंती असणार आहे की तुम्ही सीमारेषेवरती तैनात राहायचे की कोणताही या स्पर्धेला गालबोट लागता कामा नाही याची दखल घ्यायची आमचे BMW ग्रुपचे सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांनी. तबला 12 चेंडूला षटक हाताळला गोलंदाज गणेशने. पहिला चेंडू पॅडवरती आदळतोय. नक्कीच लेग बाय सुद्धा एकदा मिळते. पंच संकेत आम्हाला सांगतात लेग बायची खून करत आहेत. धावसंख्या एकने वाटते धावसंख्या आपण बघतो बघा ती 2 बाद 14 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ P2चं षटक मार्गस्थ. धावसंख्या आपण बघतो बघा 2 बाद 14. स्ट्राईकला फंदा देतोय विवेक कदम स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा लॉफ करता चेंडूला कार्पेट ड्राईव्ह चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ प्रेझेंट मध्ये फक्त एकाच हवेच होती. धावसंख्या एकने वाटते धावसंख्या आपण बघतो बघा ती 15 धावा. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच कल्पेश. पुढे चेंडू पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न चेंडू ते वाईडिश लॉंग ऑन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण दाखवते. ऑन द स्टंप फेकी एक्युरेट फेकी बघायला मिळते. फक्त एकाच हवेच होती. धावसंख्या एकने वाटते धावसंख्या 16 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा लावल्यात ते म्हणजेच राजे लेवन संघाने. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा आता मग स्ट्राईकला फलंदाज विवेक. पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न शपथला फलंदाज एक धाव पूर्ण करतोय बघा. दुसरी धाव पूर्ण होईल का प्रश्नचिन्ह असणार आहे. फलंदाज बाद. तिसरा धक्का बसतोय 17 या धावसंख्येवरती तो राजे लेवन संघाला. अप्रतिम षटक आतापर्यंत विचार केला तर गोलंदाज कल्पेश 4 चेंडू फेकलेत. P2चे आता षटक आता गोलंदाज कल्पेश 4 चेंडू फेकलेत. 4 धावा खर्च केलाय आणि एक सांघिक स्वरूपात म्हणजे धावाच्या स्वरूपात एक फलंदाज बाद केलाय. अप्रतिम कामगिरी करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसतोय. भेदक मारा करताना दिसतोय गोलंदाज आपण बघतोय कल्पेशचा वापर केला होता संगणकाने P2च्या षटकामध्ये. नक्कीच सार्थक ठरवतोय विश्वास संगनायकाचा गोलंदाज कल्पेश. पुढील चेंडू पुन्हा एकदा संदीप येतो स्ट्रायकिंगला फलंदाज चांगले क्षेत्ररक्षण आपण बघतो 38 सर्कलमध्ये. एक चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघतो धाबा कधी 3 बाद 18 धावा. अप्रतिम षटक आता गोलंदाज आपण विचार केला जर अष्टपैलू खेळाडू तो म्हणजेच श्लोक 11 संघाचा गुणलेखक अक्षय आम्हाला सांगतायत की फलंदाजी सुद्धा चांगली करतात. 2 षटकांची सांगता आली. 2 षटक धावसंख्या आपण बघतो धाबा कधी 19 धावा. त्या जोरदार आले होते कल्पेशसाठी. फक्त 6 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. अप्रतिम कामगिरी करतोय. कौतुकास्पद कामगिरी करतोय या षटकामध्ये गोलंदाज कल्पेश. 2 षटकामध्ये तब्बल राजे लेवन संघाने 3 बाद 19 अशी धावसंख्या नोंदवली आहे. तर शेवटच्या 3 षटकांमध्ये किती धाव नोंदवतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय. फक्त 20 मिनिटांचा अवधी असेल. श्लोक 11 संघ थोडंसं फास्ट केलायचं मित्रांनो कारण की आजच्या दिवसामध्ये आपण 16 संघ बघू. एकूण 15 सामने असतील आजच्या दिवसामध्ये आणि एक संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. आजच्या दिवसामध्ये आपण 16 संघ बघू. खूप मोठे आयोजन आपण बघतो या मैदानावरती. तब्बल 48 संघांचा सहभाग आहे. 3 दिवस चालणारी स्पर्धा. तन्मय प्रतिष्ठान स्वर्गीय विलास पाटील स्मृती चषक सन 2017. या स्पर्धेत प्रमुख आकर्षण म्हणजे मालिकेवीरसाठी सिटी 100 बाईक वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसरं षटकातील गोलंदाज प्रणय स्ट्रायकिंग फलंदाज विवेक. फुल टॉस चेंडू नो चेंडू घोषित केलाय. पंच आम्हाला सांगतीलच. फलंदाज बाद. यष्ट उद्ध्वस्त. चौथा धक्का बसतोय. मोठा धक्का बसतोय. विवेकची खेळी संपुष्टात. पहिल्याच चेंडूवरती विकेट संपादन करतोय गोलंदाज आपण बघतोय प्रणय. चांगली सुरुवात अप्रतिम सुरुवात करतोय.
पुढे चेंडू पुन्हा एकदा लॉक करतो चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. फक्त एका धावेत चौदा धावसंख्या एकनेवरती धावसंख्या आपण बघतो बघा ती 20 धावा 4 बाद 20. षटक क्रमांक 3 मार्गस्थ स्ट्रायकिंग फंद आपण बघतोय मूर्ती लहान पण कीर्तिमान संदेश संदीप. पुणे 10 फुलटॉस चेंडू भिडकावण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये. संघनायक स्वतः येतो चेंडूवरती. उमेश पाटील संघनायक येतो म्हणजे श्लोक 11 संघाचा. धावसंख्या आपण बघतो आपल्या कधी 21 धावा. दरम्यान पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. फक्त एका धावेत चौदा धावसंख्या एकनेवरती धावसंख्या आपण बघतो आपल्या कधी 22 धावा. पुढे चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. 5वा धक्का बसतोय. मोठा धक्का बसतोय. संदीपची गेली संपुष्टात. अप्रतिम षटक आता जर गोलंदाज विचार केला तर गोलंदाज प्रणय फक्त 3 धावा खर्च केल्या तर 5 चेंडू मध्ये. दरम्यान पुढे पुन्हा एकदा बीमरचा वापर केला होता. बीमर फेकला गोलंदाज प्रणयने. 1+1 एकूण 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 नेवरती धावसंख्या आपण बघतो बघा 24 धावा. 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च करतोय. 2 सफलता. एक मोठे धक्के देतोय राजे 11 संघाला या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडू काही संपर्क होत नाहीये. यष्टरक्षक गॅदर करू शकत नाहीये. 3 षटकांची सांगता आली आहे आणि 3 षटकां धावसंख्या आपण बघतो बघा कधी 5 बाद 25 धावा. खराब सुरुवात करतोय राजे 11 संघ या सामन्यामध्ये. आता मात्र 2 षटकामध्ये नक्कीच कमबॅक करावे लागेल राजे 11 संघाला. 55 ते 60 धावांचं आव्हान ठेवावं लागेल तेव्हा राजे 11 संघाला श्लोक 11 संघापुढे. त्या दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ अतिशय तुल्यबल संघ आपण बघतो एकमेकांसमोर उभे ठाकले या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये. यष्ट्या उद्ध्वस्त. 7वा धक्का बसतोय राजे 11 संघाला. आयराम आणि गैराम ची स्थिती आपण बघतोय राजे 11 संघाची. वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या एकनेवरती धावसंख्या आपण बघतो बघा 26 धावा. 6 बाद 26 धावा. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलाय. खराब चेंडू फेकलाय. धाबाद होतोय का गॅदर करू शकत नाहीये गोलंदाज कल्पेश. नाही तर फलंदाज बाद झाला असता. एकूण 3 धावा मिळतील. एकूण 3 धावा मिळतील. धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण बघतो बघा 29 धावा. नक्कीच बॅकफूट वरती दिसतोय तो म्हणजे राजे 11 संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये खूप मोठा आपण सामना बघतोय मैदानावरती. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा दिशा भरकटला गोलंदाज. खराब गोलंदाज दाखवतोय दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण बघतोय बघा तब्बल 30 धावा. पुन्हा एकदा ब्लॉक कॉलचा वापर करतोय. चेंडू येते वाईडिश लॉंग ऑन रिदर मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप फेकी. एक्युरेट फेकी बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय बघा 31 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. हलक्या हाताने खेळून गेला चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट गॅलरी मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. सहजरित्या 2 धाव पूर्ण करतोय. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय तो म्हणजेच फलंदाज. नो स्ट्रायकिंगचा आपण बघतोय किरण. धावसंख्या वाढते. धावसंख्या 33. 6 बाद 33 धावा. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग फलंदाज आदेश. फुलटॉस चेंडू बेड काऊन द्या चेंडूला. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या वेगाने दोन्ही फलंदाज 2 धाव पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय बघा 35 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा सफल फलंदाज अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. नक्की तर थोडासा दबाव मध्ये वावरताना गोलंदाज आपण बघतोय कल्पेशने पहिल्या षटकामध्ये तब्बल 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 फलंदाज बाद केले होते. तोच कल्पेश बॅकफूट वरती दिसतो या षटकामध्ये. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. शेवटच्या क्षणामध्ये चांगलं चेंडूला गॅदर करतोय क्षेत्ररक्षक.
तोपर्यंत एका धावेत चौदा धावसंख्या एकनेवरती धावसंख्या 37 धावा 6 बाद 37 धावा. फुल टॉच भेटकावून दिला चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये फक्त एका धावेत चौदा 4 षटकांची सांगता आली आणि 4 षटकां धावसंख्या आपण बघतोय आपण कधी 6 बाद 38 धावा. चांगली सुरुवात करतोय तो म्हणजेच आपण बघतोय श्लोक 11 संघ या सामन्यामध्ये नक्की थोडासा बॅकफूट वरती दिसतोय. राजे 11 संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती जमवतोय किती धावांचं आव्हान ठेवते राजे 11 संघ श्लोक स्टार 11 संघापुढे. सामना बघतो आपण मैदानावरती पहिल्या फेर तिसरा सामना श्लोक स्टार विपक्ष राजे 11 या दोन संघांमध्ये. कोण देतो करण पहिला चेंडू भिटकावून दिला चेंडूला खराब चेंडू फेकला होता फुल टॉच चेंडू फायदा उचलू शकला नाहीये फलंदाज. तोपर्यंत एका धावेचा होता धावसंख्या एकनेमध्ये धावसंख्या 39 शेवटचे 5 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला फलंदाज आदेश पुन्हा एकदा इन्साडो पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवत नाहीये फलंदाज आदेश आणि 22च्या स्वरूपात अवांतर स्वरूपात एकदा मिळते धावसंख्या एकने वाटते धावसंख्या आपण बघतो धाबागती 40 धावा. षटक क्रमांक 5 मार्गस्थ स्लोग ओव्हर हालमध्ये षटक हाताला गोलंदाज देतोय तो म्हणजे करण. पुढे मारण्याचा प्रयत्न सरसवला होता मिस टाइम शॉट एकदा पूर्ण करतोय दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे धाडस केला होता नक्कीच धाडस केला होता आदेश आणि फलंदाज किरणने. फलंदाज बाद 7वा धक्का बसतोय मोठा धक्का बसतोय किरणची गेली संपुष्टात. आठवा धक्का बसतोय संभाजी फलंदाज बाद होतोय 8वा धक्का बसतोय तो म्हणजे राजे 11 संघाला नक्कीच बॅकफूट वरती दिसतोय. धावसंख्या आपण बघतोय धाबा कधी 8 बाद 40 धावा. शेवटच्या षटकात शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय आदेश आणि नो स्ट्राईकला फलंदाज नवीन फलंदाज 10व्या क्रमांकाचा फलंदाज अक्षय. पुन्हा इथे लॉक करतो चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय तुम्ही क्षेत्ररक्षक कल्पेश तिन्ही क्षेत्रामध्ये अष्टपैलू कामगिरी करतोय तुम्ही कल्पेश. धावसंख्या एकनेवरती धावसंख्या 41. थोडासा फेरबदल करताना वाईट चेंडू फेकलाय 9वा धक्का बसतोय एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आपण बघतोय धावा 9 बाद 42 धावा. शेवटच्या षटकात शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय धावा 42 धावा 9 बाद 42. कंपल्सरी क्रॉसिंग असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेमध्ये अतिशय कडक नियम असणार आहेत या स्पर्धेचा. कंपल्सरी क्रॉसिंग कंपल्सरी चेसिंग आणि जो संघ उशीर येईल त्या संघाला 5 धावांची पेनल्टीला सामोरं जावेल. 2 धावांची पेनल्टी लागली आहे नक्कीच क्रॉसिंग केली नव्हती फलंदाने 2 धावांची पेनल्टी लावली ते राजे 11 संघाला. आधीच दुष्काळ पडलाय त्याच्यामध्ये 14वा महिना आलाय. नक्कीच राजे 11 संघात 2 धावा कमी करू आम्ही तेव्हा राजे 11 संघाच्या धावसंख्या आपण बघतो धावा 42 धावा. 2 धावा आम्ही ॲड करू ते म्हणजेच जेव्हा फलंदाजी करायला येईल तो म्हणजे श्लोक 11 संघ तेव्हा आम्ही त्यांच्या अकाउंटमध्ये नक्कीच 2 धावा ॲड करू. शेवटच्या षटकात शेवटच्या शिल्लक. धावसंख्या आपण बघतो धावा 9 बाद 42 धावा. फुल टॉस चेंडू बेडकावून दिला चेंडूला एक धाव पूर्ण करतोय फलंदाज बाद आणि ऑल आउट झालाय राजे 11 संघ. 43 धावांवरती आणि 44 धावांचा मापक आव्हान ठेवलाय श्लोक स्टार 11 संघापुढे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम कामगिरी केली ती म्हणजे श्लोक स्टार 11 संघाने. फक्त 44 धावांनी रोखले राजे 11 संघाला. उल्लेखनीय कामगिरी केली कौतुकास्पद कामगिरी केली आहे या सामन्यामध्ये ती म्हणजे श्लोक स्टार 11 संघाने. सामना बघतो आपण मैदानावरती तो श्लोक स्टार विपक्ष राजे 11 या दोन संघांमध्ये. यापुढे सामना असलेला बिग डब्ल्यू विपक्ष नॉट 7 दोन्ही संघाने घ्यायचे. बिग डब्ल्यू संघ नाही का तसे तर नॉट 7 संघ नाही. यापुढे सामना पहिल्या फेरीत चौथा सामना असेल बिग डब्ल्यू दिवा विपक्ष नॉट 7 या दोन संघांमध्ये.
44 धावांचं आव्हान असणार आहे. जेव्हा फंदे करायला येईल तो म्हणजे श्लोक 11 संघ त्यांच्या स्कोर बुकमध्ये आम्ही ऑलरेडी 2 धाव ॲड करू याची नोंद घ्यायची. 30 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान असणार आहे. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघड येते मायक्रोफोनवरती माझी साथी समजक एक साबेगावचा बुलंद आवाज जितेश पाटील. तर सर्व खेळाडूंना एक विनंती असणार एक सूचना असणार आहे. जे खेळाडू कक्षेमध्ये ज्या खुर्च्या दिल्या आहेत त्या खुर्च्यांवरती बसायचं आहे मित्रांनो. खुर्च्या बसण्यासाठी आहेत याची नोंद घ्यायची. आणि खेळाडू कक्षातून किंवा बाहेरून कोणी प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी आवाज द्यायचा नाहीये नाहीतर त्या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची. यापुढे सामना असेल बिग डब्ल्यू संघात संघनायक रोहिल. बिग डब्ल्यू संघात संघनायक जे उपस्थित आहे. तर नॉट 7 संघात संघनायक नॉट 7 संघात संघनायक सचिन वाघमारे आणि रवी म्हात्रे यांचा संघ आपण बघू. जय भोईर स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये. नॉट 7 संघात संघनायक घ्यायचे. यापुढे सामना तुमचा असेल. पहिल्या फेरीत चौथा सामना असेल नॉट 7 विपक्ष बिग डब्ल्यू दिवा. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. तेव्हा राजे 11 संघ सचिन वाघमारे स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये. आणि रवी म्हात्रे या टीमचे आपण बघतोय नॉट 7 संघ पॅकर्स आणि संघनायक रवी म्हात्रे. यानंतरच्या सामन्यामध्ये आपण इन ॲक्शनमध्ये आपण बघू त्याला. तीस चेंडू आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजेच श्लोक स्टार 11 संघापुढे. आम्ही 2 रन ऑलरेडी ॲड केले आहेत ते म्हणजे श्लोक स्टार 11 संघाचे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात गोंधळ येतोय तो म्हणजेच सुशांत. स्ट्रायकिंगला फलंदाज हरीश आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज. पहिला चेंडू टॉप एज लागतोय. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धाव गुड शॉट. धावसंख्या आपण बघतोय डबल गती 6 धावा बिनबाद 6. चांगली सुरुवात करतोय. सौकाराने स्वागत करतोय तो गोलंदाज सुशांतचं. धावसंख्या आपण बघतोय डबल गती 6 धावा. आता माझा दिशा भरकटला गोलंदाज वाईटची खून करतायत पंच संकेत बघत. धावसंख्या 1 मध्ये धावसंख्या आपण बघतोय डबल गती 7 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न मिस टाइम शॉट. चांगले क्षेत्ररक्षण 38 सर्कलमध्ये. धावसंख्या 1 मध्ये धावसंख्या आपण बघतोय डबल गती 8 धावा. स्ट्रायकला फलंदाज संघनायक आता मात्र उमेश पाटील मॅन फ्रॉम दिवा. अतिशय विस्फोरक फलंदाज अतिशय उंच पुरा आणि धष्टपुष्ट फलंदाज उमेश पाटील. वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 मध्ये धावसंख्या आपण बघतोय डबल गती 9 धावा. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा वापर केलाय. हलक्या त्याने खेळून चेंडूला एका धावेने उमेश स्वतः खातं खोलतोय. धावसंख्या 1 मध्ये धावसंख्या आपण बघतोय डबल गती दुहेरी अंकात पोहोचते. धावसंख्या 10. नक्कीच जे उजव्या बाजूला आमचे प्रेक्षक उभे आहेत खेळाडू प्रेक्षक त्यांनी थोडंसं बाजूला व्हायचंय. थोडं सहकार्य करतं रवी म्हात्रे. पुढे चेंडू पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू येतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय डबल गती 11 धावा. एक बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते संघाला. धावसंख्या आपण बघतोय 11 धावा. चांगली सुरुवात करतोय. फ्लाइंग स्टार करून देतोय तेव्हा हरीश आणि उमेश आपल्या संघाला. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय डबल गती 12 धावा. चांगली सुरुवात करताना दिसतोय श्लोक स्टार 11 संघ या सामन्यामध्ये. बेडिकावून चेंडूला क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. चेंडू सीमारेषे बाहेर फरार 4 धावा गुड शॉट. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय डबल गती 16 धावा.
पुढे चेंडू पुन्हा एकदा आतामध्ये सोपा जेल लॉलीपॉप जेल सोडलाय. धावसंख्या 1 वरती धावसंख्या आपण बघतो बघा किती 17 धावा. षटक क्रमांक पहिले समाप्त झालाय. पहिल्या वाजवी षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण बघतो बघा किती 17 धावा लावल्यात. चांगली सुरुवात मी तर म्हणेन. एकही गडी गमावला नाही तो म्हणजे श्लोक 11 संघाने. एक जमेची बाजू श्लोक 11 संघाची आपण बघतोय. 17 धावा लावल्यात. उर्वरित समीकरण फक्त आणि फक्त आपण बघतोय 27 धावेची गरज. 24 चेंडू आणि 27 धावांची नितांत गरज असणार ते म्हणजे श्लोक स्टार 11 संघाला. हे 24 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान ठेवलंय. पुढे चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये करून का चेंडूला चेंडू सीमा शिवाय 4 धावा. गुड शॉट. पुन्हा एकदा फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय. उमेश बॅक टू द पवेलियन. स्ट्रायकर फलंदाज नवीन फलंदाज तो गणेश. योगेशने सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी. 23 धावांची अजूनही गरज असणार ती म्हणजेच श्लोक स्टार 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यापुढे सामना आपण बघू बिग डब्ल्यू विपक्षी नॉट नॉट 7. पुढील चेंडू पुन्हा एकदा टॉप एज लागतोय. फलंदाज बाद. सलग दुसरा फलंदाज बाद होतोय. रक्कम 20,000 आणि आकर्षक ट्रॉफीचा मानकरी ठरला होता बिग डब्ल्यू दिवा संघ. रॉबिन येतोय. रॉबिन उत्तपाची आठवण झाली. षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या आपण बघतो धावागती 21 धावा. अप्रतिम षटक.
18 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. जी 24 चेंडूमध्ये 27 धावांची गरज होती. अप्रतिम षटक हाताळलं गोलंदाज योगेशने. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 3 मोठे धक्के दिले. ते म्हणजे श्लोक स्टार 11 संघाला या षटकामध्ये. ते म्हणजे योगेश ने अप्रतिम गोलंदाजी मित्र म्हणेन. कोण येतो नवीन गोलंदाज? अविनाश येतोय. पहिल्या फेरीतील आपण सामना बघतोय. तिसरा सामना श्लोक 11 विपक्ष राजीव या दोन संघांमध्ये. 18 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज असणारी ती म्हणजेच स्ट्रायकरमध्ये हरेश. पुण्यात लॉक करतो चेंडूला. बेडकावून दिला चेंडूला. चेंडू सीमारेषेवर 4 धावा. आमचे मान्यवर सागर गायकवाड तिसगाव यांचे ते आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत. सागरला विनंती असणार की यांनी व्यासपीठ स्थान बनवायचे. दरम्यान सलग तिसरा चौकार हरेशच्या बॅटमध्ये. हरेश पुण्यात लॉक करतोय. चेंडू सीमारेषेवर 4 धावा. सलग चौथा चौकार. सामन्याचं समीकरण सामन्याचं चित्र पालटवतो. पुढे चेंडू पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न करा. क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेवर 4 धावा. 2 धावांची अजून गरज असणार आहे. धावसंख्या 42. दोन धावांची गरज असणार आहे. समीकरण अतिशय सोपं होतंय. नक्कीच विजयाच्या उंबरट्यावरती दिसतोय तो श्लोक स्टार 11 संघ या सामन्यामध्ये. 12 चेंडू 2 धावांची गरज. हरेशने विस्फोटक फलंदाजी केली या सामन्यामध्ये. सलामीला आला होता. सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारतोय तुम्हाला फलंदाज हरेश. 12 चेंडू 2 धावांची गरज असणार आहे. समीकरण सोपं होतंय श्लोक स्टार 11 संघापुढे. सामना बघतोय आपण मैदानावरती. पहिल्या फेरीत तिसरा सामना. सामना जिंकतोय तो म्हणजेच श्लोक स्टार 11 संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच कौतुक ते राज 11 संघाचं. तर यापुढे सामना आपण बघू मैदानावरती. बिग डब्ल्यू संघ आणि नॉट 7 या दोन संघांमध्ये. बिग डब्ल्यू दिवा संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर आमंत्रित केले ते म्हणजे नॉट 7 संघाला फलंदाजीसाठी. तर या सामन्याचा हिरो ठरलाय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय. नो डाऊट 30 धावाची उपयुक्त खेळी केली. एक विस्फोटक खेळी केली तो म्हणजे श्लोक स्टार 11 संघाचा हरेश. मी देवेंद्र हडपे यांना विनंती करतो. विक्टोरी स्पोर्टचे पॅकर्स आहेत ते देवेंद्र हडपे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे हरेश. जय भोरे यांचे ते आगमन होत आहे. नक्की तोच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय बिग डब्ल्यू दिवा संघ. यापुढे सामना आपण बघू मैदानावरती. बिग डब्ल्यू दिवा विपक्ष नॉट 7. नक्कीच हरेश वेल प्लेड आणि पुढच्या सामन्यासाठी ऑल द बेस्ट हरीशला.
तर यापुढे सामना आपण बघू मैदानावरती पहिल्या फेरीचा चौथा सामना असलेला बिग डब्ल्यू दिवा जो संघ चॅम्पियन संघ ठरला होता खल्लास 214 चषकचा आणि त्यांच्या समोरतेमध्ये नॉट 7 संघ म्हणजे रवी म्हात्रे सचिन वाघमारे जय भोरे यांचा संघ तो इथे क्षेत्रक्षण नाव घ्यायचं बिग डब्ल्यू दिवा संघ जास्त वेळ घेऊ नका आणि दोन्ही संघाचा राखीव खेळाडू म्हणजे 12 खेळाडू आमच्या सामान्य कक्षेमध्ये यायचे दोन्ही संघाचा 12 खेळाडू ज्या संघाचा 12 खेळाडू नसेल त्या संघाला 2 धावांची पॅनल्टीला सामोरं जावे लागेल याची नोंद घ्यायची तर यापुढे काय घडतंय काय बिघड येता इथे मायक्रोफोन होती माझे साथी सामाजिक जितेश पाटील डीजे